नमस्कार, मी पूजा नवले स्वागत करते तुमचं तुमच्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बघणार आहोत सिक्वेन्सपासून फ्लावर फिलिंग, म्हणजे आपण सिक्वेन्स, मणी आणि कट्स बीट्स वापरून आपण फ्लावर कसे बनवतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आता या फ्लावरचे मी तुम्हाला 7 प्रकार तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ भरपूर मोठा होईल। त्यासाठी आपण 2 पार्टमध्ये हा व्हिडिओ डिवाइड करूया। तर आजचा पहिला पार्ट असणार आहे, आपण घरातूनच एक स्मॉल बिझनेस चालू करतोय, ज्याच्या तुम्हाला जे मटेरियल हवं आहे, आरी वर्क किंवा नथ मेकिंग मटेरियल तुम्हाला जे हवं आहे ते आपण तुम्हाला प्रोवाइड करणार आहोत। तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, जर तुम्हाला माझ्याकडून मटेरियल हवं असेल तर तुम्ही मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा। ऑनलाईनच जर मला कस्टमर मिळाले तर मग मी तो बिझनेस पुढे नेऊ शकते। त्याच्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असेल मटेरियल घेण्यामध्ये तर मला नक्की कमेंट करून सांगा। चला तर आता वर्क कंटिन्यू करूया आपल्या स्टँडवर। आता इथे आपण सर्कल ड्रॉ करून घेऊया। 6 आणि 7 नंबरचा सर्कल मी इथे ड्रॉ करून घेते। तुमच्याकडे जर स्केल नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा ड्रॉ करू शकता। इथे आपण नॉर्मल मशीन थ्रेड घेतलेला आहे आणि आयर्न नीडल घेतलेली आहे, जी की 7 नंबरची आहे, जी आपण मणी वर्कसाठी वापरतो। आता इथे आपण धाग्याला अशी गाठ मारून घेऊया। बघा, गाठ थोडी मोठी मारायची आहे, जेणेकरून ती कापडाच्या वर येणार नाही, कापडामध्ये अडकेल अशी एवढी मोठी गाठ मारायची आहे। त्याच्यानंतर मधल्या बोटात आपण गाठ पकडायची आहे। अंगठ्याच्या जे वरचं बोट आहे तिथे सर्कल मारायचं आहे आणि ही साईड आपल्याला वर उचलायची आहे। बघा, सिक्वेन्स आता घेताना आपण जेवढे आपल्याला हँडल होणार आहेत तेवढ्याच सिक्वेन्स घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला एक एक नीडलमधून सिक्वेन्स सोडता येईल इतक्याच सिक्वेन्स आपल्याला नीडलमध्ये घ्यायचे आहेत। बघा, सुरुवातीला एक टाका वर काढला, त्याच्यानंतर आपण एक बॅक साईडला टाका देतो, त्याच्यानंतर मी एक सिक्वेन्स सोडली, खालून धागा खेचला, सिक्वेन्स जिथे टाईट बसली तिथे आपण टाका दुसरा वरती काढला, पुन्हा दुसरी सिक्वेन्स सोडली, खालून धागा खेचला, सिक्वेन्स जिथे टाईट होत झाली तिथून आपण टाका वर काढला। खूप सिंपल पद्धत आहे आणि खूप छान असं फ्लावर पण याचं होतं। बघा, पुन्हा सिक्वेन्स सोडली, जिथे सिक्वेन्स घट्ट झाली तिथून आपण टाका वर काढला। बघा, एक एक सिक्वेन्स आपल्याला सोडायची आहे। सिक्वेन्स जिथे घट्ट झाली तिथून आपण टाका वर काढला। आता जिथे आपण आखलेला आहे ना त्याच्यावरच टाके घ्यायचे आहेत, आजूबाजूला टाके हलवायचे नाही आहेत। टाके जर वर खाली झाले तर मग आपलं फिनिशिंग जाऊ शकतं, त्याच्यामुळे बघा जिथे ड्रॉ केलेला आहे तिथूनच आपण टाका घेतोय। सिक्वेन्समध्ये गॅप सुद्धा ठेवायची नाही आहे, जिथे आपली सिक्वेन्स फिट होते तिथूनच आपल्याला टाका घ्यायचा आहे। जर सिक्वेन्समध्ये गॅप ठेवली तर मग आपलं फिनिशिंग जाऊ शकतं, किंवा जो आपल्याला फ्लावरचा लुक हवा आहे तो प्रॉपर येणार नाही, त्याच्यामुळे सिक्वेन्समध्ये जास्त गॅप ठेवायची नाही। बघा, आता शेवटची सिक्वेन्स करताना आपल्याला बघा जागा कमी आहे, त्याच्यामुळे तो टाका आपण आतल्या साईडला घ्यायचा आहे। आतल्या साईडला घेतल्यामुळे काय होतं की आपला पूर्ण सर्कल दिसतो त्या सिक्वेन्सचा, त्याच्यामुळे। आता इथे मी 4 नंबरचा मोती घेतलेला आहे, तुम्ही इथे गोल्डन मोतीसुद्धा घेऊ शकता किंवा स्टोन चिटकवू शकता, किंवा मग आपले कट्स बीट्स असतात मोठेवाले ते साध्या सुईने लावून एक छान लुक क्रिएट करू शकता, किंवा इथे तुम्ही फ्रेंच नोटसुद्धा घेऊ शकता, फ्रेंच नोटनी सुद्धा छान लुक क्रिएट करू शकता। तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी दाखवून इथे छान नवीन नवीन फ्लावर तयार करू शकता। इथे एंड नोटऐवजी मी टाका मण्यामध्ये असा गोल अडकवलेला आहे। सिंगल मणी लॉक करण्याची ही पद्धत आहे, तुम्ही या प्रकारे सुद्धा मणी लॉक करू शकता। इथे आता आपण 2 शुगर बीट्स आणि 1 सिक्वेन्स या प्रकारे आपण नीडल लोड करून घेऊया।
2 शुगर बीड्स आणि 1 सिक्वेन्स या पद्धतीने आपण निडल लोड करून घेतली। बघा थोडं झूम करून घेतलं। बघा सर्कलमधून एक टाका वर काढला। बघा हे फ्लावर करताना आपल्याला प्लस मध्ये करायचं आहे, म्हणजे त्याचा आपल्याला सिक्वेन्स आहे त्या छान लागतात। बघा मी एक टाका वर काढला, त्याच्या पुढे एक लॉक स्टिच घेतली, आता वरच्या दिशेने आपल्याला सिक्वेन्स आणि 2 शुगर बीड सोडायचे आहेत आणि ते मध्यभागी आपल्याला लॉक करायचे आहेत। एक टाका आणि आता बरोबर त्याच्या पुढे आपल्याला प्लस मध्ये मणी लावायचे आहेत, त्याच्यामुळे मोठा टाका घेतला, त्याच्या पुढे एक लॉक स्टिच घेतली आणि वरच्या दिशेने आपल्याला मणी सोडायचे आहेत आणि ते मध्यभागी लॉक करायचे आहेत। या पद्धतीने बघा पुन्हा पुढे एक लॉक स्टिच घेतला, तोच टाका आपण प्लसचं साइन आपल्याला करायचं आहे, त्याच्यामुळे आपण अर्धवर्तुळाच्या मध्ये टाका घेतला। पुन्हा एक त्याच्या पुढे लॉक स्टिच घेतली, वरच्या दिशेने मणी सोडले आणि ते मध्यभागी लॉक केले। एक टाका आणि आता प्लसचं दुसरा साइडचा जो अर्धवर्तुळ आहे तिथून आपण त्याच्यामध्ये एक टाका घेतला, त्याच्या पुढे एक लॉक स्टिच दिली, तिथे पुन्हा एक सिक्वेन्स आणि 2 शुगर बीड सोडून टाकामध्ये लॉक केला। एक टाका, आता ह्या 2 सिक्वेन्सच्या मध्ये आपल्याला एक तिसरा सिक्वेन्स टाकायचा आहे, त्याच्यामुळे तिथे एक लॉक स्टिच दिली आणि त्याच्या पुढचा मोठा टाका ह्या 2 सिक्वेन्सच्या मध्ये आणला, त्याच्या पुढे एक लॉक स्टिच दिली आणि वरच्या दिशेने सिक्वेन्स आणि 2 शुगर बीड सोडून आपण ते मध्यभागी लॉक केले। आता सेम प्लसचं साइन आपल्याला बनवायचं आहे, त्याच्यामुळे जे त्याच्या पुढे अपोजिट साइडला जे मणी आहेत, सिक्वेन्स आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला टाका वर काढायचा आहे, त्याच्या पुढे लॉक स्टिच द्यायची आहे आणि वरच्या दिशेने आपल्याला सिक्वेन्स आणि 2 शुगर बीड सोडून मध्यभागी पुन्हा लॉक करायचे आहेत। पुन्हा सिक्वेन्सच्या मध्ये जी जागा आहे तिथून आपण 2 टाके घेतले, एक मोठा आणि एक छोटा, म्हणजेच का एक लॉंग स्टिच आणि एक शॉर्ट स्टिच, आणि वरच्या दिशेने आपण मणी सोडले, एक स्टिच, 2 स्टिच, पुन्हा आपण एक सिक्वेन्स आणि 2 शुगर बीड सोडले आणि ते मध्यभागी लॉक केले। आपल्याला जर फ्लावर छोटा हवा असेल तर आपण प्लस मध्ये एक एकच सिक्वेन्स अशी ॲड करायची आहे। आता इथे मध्यभागी तुम्ही एखादा स्टोन चिटकवू शकता किंवा स्टिच करू शकता किंवा मोती टाकू शकता किंवा एक गोल्डन मणी सुद्धा टाकू शकता, जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही इथे नवीन लुक क्रिएट करा। इथे माझ्याकडे 3 नंबरचा एक मोती आहे, मी 3 नंबरचा मोती टाकते, कारण बघा मध्यभागी जास्त जागा नाही आहे, थोडीशीच जागा आहे, त्याच्यामुळे मी इथे 3 नंबरचा मोती टाकते। तुम्ही एखादा स्टोन सुद्धा स्टिच करू शकता किंवा चिटकवू शकता। बघा मोती सोडला, मोत्याच्या खालून दुसरा मी टाका घेतला आणि हा टाका आहे हा मण्याच्या भोवती असा फिक्स करून खालून ओढून घेतला उलटा टाकून, त्याच्यामुळे काय झालं, हा मोती सुद्धा फिक्स झाला। हे झालं आपला दुसरा फ्लावर। आता आपण तिसरा फ्लावर बघूया। आता याच्यासाठी आपण एक सिक्वेन्स आणि 2 कट्स बीड्स असं याप्रमाणे आपण निडल लोड करून घेतलेली आहे। बघा आता हा जो सुरुवातीचा जो सर्कल होता त्याच्यापासून हा मोठा सर्कल मी घेतलेला आहे 8 नंबरचा। बघा त्या सर्कलच्या वरून मी एक टाका काढला, त्याच्यानंतर त्याच्या पुढे आपण लॉक स्टिच द्यायची आहे,
आणि आता सिक्वेन्स आणि 2 कट्स बीड्स हे असे मध्यभागी आपल्याला लॉक करायचे आहेत. 1 टाका, 2 टाका. पुन्हा त्याच्याबरोबर पुढे सरळ 1 टाका लॉंग आणि दुसरा शॉर्ट स्टिच, म्हणजेच का आपला लॉक स्टिच. लहान टाका. बघा आपण त्याच्याबरोबर सरळच घेतलेला आहे. आता वरच्या दिशेने पुन्हा आपल्याला सिक्वेन्स आणि 2 कट बीड्स सोडायचे आहेत आणि ते मध्यभागी आपल्याला लॉक करायचे आहेत. 1 टाका आणि दुसरा टाका. लॉक करण्यासाठी आपण नेहमी 2 टाके टाकतो. बघा आता हे प्लसचं साइन करा किंवा मग आपण पूर्ण असं लाईन शेअर क्रॉस मध्ये येत लावू शकतो. तुम्ही कोणत्याही प्रकारे लावू शकता. एक तर प्लस मध्ये लावा किंवा मग या पद्धतीने लावलं तरी सुद्धा चालणार आहे. बघा वरच्या दिशेने पुन्हा मी मणी सोडले आणि ते खालच्या दिशेने लॉक केले. पुन्हा वरती गेलो, 1 टाका, 2 टाका. पुन्हा वरच्या दिशेने मणी सोडले आणि ते मध्यभागी लॉक केले. 1 टाका आणि 2 टाका. पुन्हा आता बघा प्लसच्या साइन मध्ये आलो आपण. 1 टाका, 2 टाका. पुन्हा तिथे आपण एक सिक्वेन्स आणि 2 कट्स बीड्स सोडले आणि ते मध्यभागी लॉक केले. 1 टाका आणि 2 टाका. पुन्हा आपण क्रॉस आलो. 1 टाका, 2 टाका. पुन्हा आपण सिक्वेन्स आणि 2 कट्स बीड्स सोडले आणि ते मध्यभागी लॉक केले. 1 टाका, 2 टाका. पुन्हा आपण वरच्या दिशेने आलो. 1 टाका आणि 2 टाका. पुन्हा आपल्याला वरच्या दिशेने एक सिक्वेन्स आणि 2 कट्स बीड्स सोडायचे आहेत. बघा मध्यभागी आपण लॉक करायचे आहेत. 1 टाका आणि 2 टाका. बघा लॉक करताना आपण काय करतो, एक मोठा टाका आणि एक छोटा टाका या पद्धतीने आपण लॉक करतो. आता बघा वरच्या दिशेने गेलो. पुन्हा 1 टाका, 2 टाका. पुन्हा वरच्या दिशेने आपण एक सिक्वेन्स आणि 2 कट्स बीड्स सोडायचे आणि ते मध्यभागी लॉक करायचे. 1 टाका आणि दुसरा टाका आणि 2 टाका. पुन्हा आपण क्रॉस मध्ये जायचं आहे. 1 टाका आणि 2 टाका. पुन्हा आपण सिक्वेन्स आणि 2 कट्स बीड्स सोडले, मध्यभागी लॉक केले. बघा जेवढं फ्लावर आपल्याला मोठं पाहिजे तेवढेच आपल्याला त्याच्यात सिक्वेन्स ॲड करायचे आहेत. मगाशी जे आपण फ्लावर बनवलं ना त्याच्यात प्लसमध्ये आपण एकच मध्ये सिक्वेन्स ॲड केला. आता ह्या प्लसमध्ये बघा आपण 2 सिक्वेन्स ॲड केलेत. त्याच्यामुळे काय झालं, आपलं फ्लावर आहे हे मोठं झालं. बघा जेवढं तुम्हाला फ्लावर मोठं हवं आहे तेवढेच आपल्याला मध्ये सिक्वेन्स ॲड करायला लागतील. मी स्क्रीनशॉट लावते म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल. बघा आपल्याला जर फ्लावर छोटा हवा असेल तर आपण प्लसमध्ये एकच सिक्वेन्स टाकायचा आहे आणि जर आपल्याला फ्लावर मोठा हवा असेल तर आपण त्याच्यात 2 सिक्वेन्स ॲड करणार आहोत. प्लसचं साइन नक्की लक्षात ठेवा.
बघा, आपण सिक्वेन्स किंवा मणी सोडताना ते वरच्या साईडनेच सोडायचे आहेत आणि ते मध्यभागी लॉक करायचे आहेत. आता इथे मध्यभागी तुम्ही एखादा स्टोन चिटकवू शकता किंवा मोती लावू शकता किंवा असा गोल्डन मणी सुद्धा लावू शकता. जे तुम्हाला आवडेल ते मध्यभागी लावा. त्याच्यामुळे त्याचा लुक अजून छान दिसतो. बघा, मी मणीच्या खाली दुसरा टाका काढला. आता हा मणी लॉक करण्यासाठी आपण हाच टाका मणीभोवती अडकवू शकतो किंवा मग आपण इथे एंड नॉट घेऊ शकतो. बघा, इथे आपण आता एंड नॉट मारूया. बघा, हा पहिला टाका आहे. पहिल्या टाक्याच्या मधून आपण दुसरा टाका वर काढायचा आहे. आणि दुसऱ्या टाक्याच्या मधून आपल्याला पहिला टाका वर उचलायचा आहे. बघा, हा जो पहिला टाका आहे हा आपल्याला वर उचलायचा आहे आणि खालून धागा खेचायचा आहे. या पद्धतीने आता हा मणी लॉक झाला. हे झालं आपलं तिसरं फूल. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.